राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 5 मेला विजांसह पाऊस पडणार आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. सध्या जर आपण सिस्टीम पाहिलं तर विशेष सिस्टीम नाहीत. मात्र स्थानिक पातळीवरती ढगनिर्मिती होऊन जसं आपण आज उत्तर महाराष्ट्राच्या आसपासच्या भागामध्ये पाऊस सांगितलेला. तर जळगाव, मालेगावचा पूर्वेकडील भाग असेल, जळगावचा पश्चिमेकडील भाग चाळीसगावच्या आसपास आणि छत्रपती संभाजीनगरमधीलही एक दुसऱ्या ठिकाणी स्थानिक पातळीवर ढगनिर्मिती होऊन हलकासा गडगडाट झाला. बाकी उत्तर भारतामध्ये सिस्टीम आहेत, पश्चिमी आवर्त आहे. त्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेशपासून इकडे पूर्व भारत आणि इकडे पूर्व किनारपट्टी बऱ्याच ठिकाणी पाऊस सक्रिय दिसत आहे. उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या आपल्याला गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता दिसते. तर नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जळगाव दक्षिण, धुळे दक्षिण, नाशिकचे काही एक दुसरे भाग असू शकतात किंवा अहिल्यानगर या ठिकाणी स्थानिक पातळीवरती ढगनिर्मिती होऊन एखाद्या भागात, सगळीकडे नाही, एखाद्या ठिकाणी गडगडाट होण्याची शक्यता राहील. तर नंदुरबार, धुळे, जळगावचे अतिउत्तरेकडील भाग असतील, तर या अतिउत्तरेकडील भागांमध्ये सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस होण्याची शक्यता दिसते. बाकी जास्त शक्यता जरी नसली तरी पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्याच्या आसपास ढगनिर्मितीवरती लक्ष राहू द्या. कोकणात वातावरण कोरडे राहील. जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. बाकी राज्यात इतर ठिकाणी कसलेही इशारे नाहीत. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. फेसबुक पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.